हॅलो गाईज, जर तुमचा पण हेअरफॉल होत असेल किंवा केस तुमची हाफमध्ये तुटत असतील, जशी की माझी झालेली, जास्त तर माझे टायफॉईड झालं तेव्हा माझी केस खूप हाफ कट म्हणजे तुटत होती. मग मी त्याच्यानंतर नॅनोप्लास्टिया केला, पण त्यानंतर त्यांची लेंथ खूप खालीवर झालेली. मग त्यांना मी कट पण केला आणि माझा हेअरफॉल पण भरपूर होत होता टायफॉईडनंतर. तो तर असा होता बघा, किती एक्स्ट्रीम होता. त्यानंतर मी 1-2दा हेअर कट पण घेतला आहे, तेव्हा ती लेवल झाली आणि माझ्या हेअरची ग्रोथ आणि थिकनेस का चांगली झाली आणि कशामुळे ते पण मी तुम्हाला दाखवते. कारण की हा व्हिडिओ पण मी यूट्यूबवर बघितलेला आणि हा मला खूप यूजफुल ठरला. तर तुम्ही एक टोपात 2 ग्लास पाणी घ्या आणि रोजमेरी घ्या, जी की तुम्हाला ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्हाला मी त्याचा एक फोटो इथे अटॅच करते की त्याचं पॅकेट कसं दिसतं. त्यानंतर ते एकदम हाफ होईल इतकं, हाफच्या पण अजून कमी एवढं बॉईल करा. त्यानंतर थंड म्हणजे त्याला एका वाटीत काढून घ्या आणि त्याला थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तुमच्याकडे प्लास्टिकची किंवा ग्लासची अशी बॉटल असेल ज्याच्याने तुम्हाला हेअरमध्ये स्प्रे करता येईल, अशी एक बॉटल घ्या आणि त्याच्यात ते फिल करा आणि नंतर तुम्ही ना त्या हेअरला लावायचे. हप्त्यातून तुम्ही 3 वेळेस लावू शकता आणि 2 टाईम. पण हे लावल्यानंतर तुम्हाला केस सुकेपर्यंत टाय नाही करायचे, म्हणजे बांधायची नाही आहेत. आणि कसा लावायचा तो मी तुम्हाला पुढे दाखवते. पण हे मी दाखवले, तुम्हाला सेम प्रोसेस करावी लागेल आणि तुम्हाला हेअर्सची पण चांगली काळजी घ्यावी लागेल. फक्त हे करून नाही होत, चांगलं तुमचं डाईट पण पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही अशी केसांमध्ये एकदम असे भांग असे पाडून, म्हणजे सेक्शन काढून प्रत्येक ह्याच्यात स्प्रे करा आणि स्प्रे केल्यानंतर ना याला 5 ते 10 मिनटं मसाज द्या तुमच्या हेअरला. तुम्हाला पण छान वाटेल. त्यानंतर जेव्हा तुमचे केस बऱ्यापैकी ड्राय होतील तेव्हा कोंब करा आणि टाय करा आणि झोपायच्या एखाद तास पहिले केलं तरी जमेल, कारण 1 तास तर लागतोच हेअर ड्राय व्हायला आणि हेअर ड्राय व्हायला जास्त वेळ नाही लागत, म्हणून काय टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही हप्त्यातून 2 वेळेस हेअर वॉश करू शकता आणि तुम्ही हे 2 वीक्स फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आणि अजून एक गोष्ट, माझा नॅनोप्लास्टियामुळे हेअरफॉल नाही झाला आहे. माझा हेअरफॉल ऑलरेडी होत होता आणि त्यात मला टायफॉईड झाला, त्यानंतर माझी अशी केस झाली.